श्रीराम समर्थ. विवेकानंद म्हणतात असं एक छोटंसं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये ते बलाविषयी असं सांगतात की माझ्या वीर युवकांनो, विश्वास असू द्या की तुम्ही सर्वजण महान कार्य करण्यासाठीच जन्माला आलात. घमेंडखोर माणसांच्या निंदेने भयभीत होऊ नका. तुमच्यावर वज्राघात झाला तरी सुद्धा भिवू नका. उठा आणि कार्याला लागा. तुमच्या देशाला वीरांची आवश्यकता आहे. वीर बना, पर्वताप्रमाणे दृढ बना. तुमचा निश्चय कधीही ढळू देऊ नका. सत्यमेव जयते, सत्याचा सर्वदाच विजय होतो. जी राष्ट्राच्या नसानसातून नव्या उत्साहाचा संचार करील अशा एका नव्या विद्युत शक्तीची म्हणजेच नव्या नव्या सामर्थ्याची भारताला गरज आहे. शूर व्हा, शूर व्हा. माणूस म्हणून तर एकदाच मरतो. माझ्या शिष्यांनी भित्रे होता कामा नये. मला भित्रेपणाची खूप चीड आहे. अगदी घोर आपत्तीत सुद्धा मनाचा समतोल राहू द्या. क्षुद्र पोरकट माणसे तुमच्या विरुद्ध काय म्हणतात याकडे मुळीच लक्ष देऊ नका. उपेक्षा, उपेक्षा, उपेक्षा. लक्षात असू द्या, डोळे दोन आहेत, कानही दोन आहेत, पण तोंड मात्र एकच आहे. सर्व महान कार्य ही पर्वताप्राय विघ्नांमधूनच साध्य होतात. आपले पौरुष, आपला पराक्रम प्रकट करा. कामकांचनात जखडलेल्या क्षुद्र लोकांकडे उपेक्षेच्या दृष्टीनेच आपण बघायला पाहिजे. तरच आपल्या हातून देशासाठी महान असं कार्य घडणार आहे. श्रीराम समर्थ.